नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत खमंग खुसखुशीत अशा कोथिंबिरीच्या वड्या, ज्या करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी वाटी कोथिंबीर, एक मोठी वाटी चण्याचं पीठ, 4 ते 5 तांदळाचं पीठ, जिरं, मिरची, लसूण, चवीनुसार मीठ. एका भांड्यामध्ये कोथिंबीर घेऊन त्यामध्ये चण्याचं पीठ घालायचं आहे. 4 ते 5 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्यात हळद, आलं, लसूण, मिरची आणि जिरेचा ठेचा, चवीनुसार मीठ आणि थोडेसे पांढरे तीळ आणि वरतून एक माप तेल घालून व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे. त्यानंतर मळलेल्या पिठाच्या वड्या करून घ्यायच्या आहेत. त्या वड्या एका पातेल्यावरती चाळण ठेवून पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्या चाळणीवरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्या तयार केलेल्या वड्या झाकून ठेवून 15 ते 20 मिनिटे वाफवायला ठेवायच्या आहेत. साधारणतः 15 ते 20 मिनिटे झाल्यानंतर आपल्या कोथिंबिरीच्या वड्या उघडून पाहायचं आहे की त्या शिजल्या की नाही. त्यासाठी एका चाकूने त्यात थोडंसं असं टोचून बघायचं आहे. त्यात आपल्याला समजतं की वडी शिजली आहे की नाही. शिजलेल्या वड्या थोड्या वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायच्या आहेत. थोड्या वड्या थंड झाल्यानंतर त्या एका चाकूने व्यवस्थितपणे एकसारख्या कापून घ्यायच्या आहेत. आता मी वड्या कापून घेते. वड्या कापून झाल्यानंतर गॅसवर एका कढईमध्ये 4 ते 5 माप तेल घालायचे आहे. मी शॅलो फ्राय करणार आहे वड्या. जर तुम्हाला डीप फ्राय करायच्या असतील तर त्या तुम्ही करू शकता. त्यात हळूहळू वड्या सोडून द्यायच्या आहेत. 2 ते 3 मिनटे वड्या तशाच ठेवायच्या आहेत. त्यानंतर अलगदपणे आलटून पलटून व्यवस्थित खुसखुशीत अशा वड्या तळून घ्यायच्या आहेत. यावेळेला गॅस मंद आचेवर ठेवावा. 4 ते 5 मिनिटानंतर वड्या व्यवस्थित फ्राय करून घेतल्या. अशा खमंग खुसखुशीत वड्या तेलाच्या बाहेर काढून व्यवस्थित नितळून सर्व करायच्या आहेत. तर आपल्या ह्या वड्या अशा खुसखुशीत होतात. त्यात जास्तीचे तेलही राहत नाही. थँक्यू.